नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यावर कारवाई करा। जिल्हा शिवसेना शाखेच्या वतीने निवेदन। आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की सोशल मीडियाच्या फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराज आणि देवदेवतांबद्दल आक्षेपार्ह अपमानास्पद मजकूर टाकणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना तर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले। दिनांक 12 जानेवारी 2019 सोशल मीडियाच्या फेसबुकवर समाजकंटकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत व देवी देवता यांच्या बाबतही आक्षेपार्ह विधाने केलेली आहेत। या सर्व प्रकारामुळे धुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न आहे। यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा समाजकंटकास लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी, पंकज गोरे, नितीन पाटील, हेमा हेमाडे तसेच शिवसेना जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज। निवेदन आज व्हॉट्सअप आणि फेसबुकवर प्रभू रामचंद्र आणि शिवाजी महाराज देवीदेवतांबद्दल अतिशय घाणेरडा आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झालेला आहे आणि म्हणून सर्वांच्या बाबतीत आज सकाळपासून संतप्त आहे। म्हणून आपल्याला निवेदन देऊ आणि जो कोणी हरामखोर असेल त्याला ताबडतोब अटक करून कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे। या सर्व घटनेच्या मागे कोणीतरी अजून पडद्यामागचं कोणी त्याचा धनी असू शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही। तर त्याला ताबडतोब अटक होत नसेल तर उद्या कायदा सुव्यवस्था बिघडू शकते। आमची तो काय एकट्याचं काम इतकं डेअरिंग कोणी करू शकत काहीतरी असतं। प्रभू रामचंद्रांबद्दल आणि शिवाजी महाराज देवी देवतांबद्दल फेसबुक आणि व्हॉट्सअपवर अतिशय घाणेरडा अश्लील आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाला। कोणीतरी दीपक धुरे नावाचा हरामखोर उपकार याने ते आज घाणेरडं कृत्य केलेलं आहे आणि म्हणून आज सकाळपासून निषेधाचे सर्व व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर सर्व निषेध फिरतोय। त्या माध्यमातून आज सर्व दखल घेऊन आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन दिलेलं आहे। जो कोणी हरामखोर असेल किंवा त्याच्या मागे करता जो कोणी धनी असेल त्याचा सखोल तपास करून ताबडतोब त्याला अटक करून कठोर कारवाई झाली पाहिजे आणि तरच कुठेतरी कायदा व सुव्यवस्था आपण अबाधित राखू शकतो। कारण ह्या असं सर्व घाणेरड्या प्रकारामुळे याच्या आधी या शहरात या जिल्ह्यात गालबोट लागलेला आहे। पुन्हा असा काही गालबोट लागू नये अशी दक्षता पोलिसांनी घेतली पाहिजे आणि म्हणून या घटनेकडे अतिशय गांभीर्याने बघितलं पाहिजे। म्हणून मी या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही जिल्हा प्रमुख पोलीस प्रमुख यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केली की ताबडतोब याच्यावर कारवाई झाली पाहिजे। कारण की जर मजकूर बघितला तर अत्यंत संताप येण्यासारखा आहे। त्या माध्यमातून कोणाचंही माथं भडकू शकतं, याची त्यांनी दक्षता घ्यावी आणि ताबडतोब त्याला कठोर कारवाई करावी अशी